सुप्रभात, नमस्कार. मी सुवर्णा धानोरकर. बुलेटिनमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. सुरुवातीला बातमी बघणार आहोत राज्यातल्या पावसाबाबतची. आजही राज्यामध्ये पावसाचा जोर कायम राहणार आहे. हवामान विभागानं अनेक जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. यामध्ये सिंधुदुर्ग, कोल्हापूर घाटमाथ्याला पावसाचा रेड अलर्ट जारी केला आहे, तर मुंबई, ठाणे, पालघरसह नाशिक घाट, कोल्हापूरला येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. रेड अलर्ट कुठे बघा, सिंधुदुर्ग, कोल्हापूर घाट परिसर. येलो अलर्ट मुंबई, ठाणे, पालघर आणि नाशिक घाट परिसराला दिलाय. कोल्हापूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर या जिल्ह्यांनाही येलो अलर्ट जारी केलाय. रायगड आणि रत्नागिरीला ऑरेंज अलर्ट जारी केलाय. पुणे घाट परिसर आणि साताऱ्यातल्या घाट परिसरालाही ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला. बातमी पुण्यातून. पुणेकरांची पाणी पुरवठ्याची चिंता आता मिटली, कारण खडकवासला धरणसाखळीमध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत तिप्पट अधिक पाणीसाठा उपलब्ध आहे. खडकवासला धरणसाखळीतील चारही धरणांमध्ये एकूण 17.15 TMC म्हणजेच 58.83% पाणीसाठा उपलब्ध आहे. गेल्या वर्षी याच दिवशी पाणीसाठा केवळ 4.85 TMC म्हणजेच 16.62% होता. त्यामुळे यंदा धरणांमध्ये तिप्पट अधिक पाणीसाठा उपलब्ध आहे. खडकवासला धरणामध्ये 1.16 TMC पाणीसाठा आहे. पानशेतमध्ये 6.09 TMC, वरसगावमध्ये 8.13 TMC आणि टेमघरमध्ये 1.76 TMC साठा आहे. चारही धरणांमध्ये मिळून 17.15 TMC इतका पाणीसाठा सध्या आहे. तर भंडारा जिल्ह्यातल्या गोसेखुर्द धरणाचे 5 दरवाजे उघडलेत. वैनगंगा नदीला पूर आलाय, तो नियंत्रणात आणण्यासाठी म्हणून धरणाचे दरवाजे उघडलेत. त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. तर इगतपुरी तालुक्यामध्ये सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे भावली धरण गेल्या वर्षीपेक्षा 2 आठवडे आधीच भरले. 1,500 दशलक्ष घनफूट साठवण क्षमता असणारं भावली धरण काठोकाठ भरून ओसंडून वाहू लागले. याशिवाय भाम, मोकळे, वैतरणा, दारणा, कडवा आणि वाकी या धरणसाठ्यातही समाधानकारक वाढ होती. सांगली जिल्ह्यातल्या शिराळा तालुक्यामध्ये वारणा धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये अतिवृष्टी होतीये, त्यामुळे धरणाच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. धरणाची पातळी सांडवा पातळीच्या वर आल्यानंतर 4,500 क्युसेकपर्यंत विसर्ग वारणा नदीपात्रात सोडला जाईल. त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे. आदिवासी विद्यार्थ्यांचा शिक्षणाचा संघर्ष थांबता थांबेना. पालघरच्या वाडा तालुक्यामधल्या रायकरपाडा गावातील विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी दररोज तलाफ्याच्या साहाय्यानं वैतरणा नदी पार करावी लागते. सोनाळे गावात शाळा असल्यामुळे वारा, पाऊस आणि नदीच्या पाण्यात ओले झालेले शाळेचे गणवेश, वह्या, पुस्तकांची पार अवस्था होऊन जाते. वारंवार हेलपाटे मारूनही पुढे दादच घेत नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. गेला गाडीसोबत गेला. बातमी एका थरारक व्हिडिओची. पुलावरून पाणी वाहत असताना नको ते धाडस करत वाहन पाण्यात टाकल्यामुळे दुचाकीस्वार वाहून गेलाय. गडचिरोलीच्या कुरखेडा तालुक्यामधल्या सती नदी पुलावर ही घटना घडली. नशीब बलवत्तर म्हणून तिथे उपस्थित असलेले कामगार आणि पोलिसांनी त्याला वाचवलं आहे. अजय बाळकृष्ण रामटेके असं त्याचं नाव. या घटनेचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात पाहिला जातोय.
पुलावरून पाणी वाहत असताना नको ते धाडस करू नये असं आवाहन सतत केलं जातं, मात्र असे तरुण ऐकायला तयार नाहीये. गाडी नाही निघ बाई, गाडी नाही निघ. पोहता येत असेल तर बरं असेल. गेला गेला. तर बदलापूर जवळच्या भोस धरणातील बंधाऱ्यावर मस्ती करणं पर्यटकाच्या चांगलं आले. पाण्याच्या प्रवाहात पर्यटक अडकला होता. त्यानंतर जीव वाचवण्यासाठी त्यांना आरडाओरडा केला. लगेचच त्याच्या मित्रांनी धाव घेत त्याच्या सुटकेसाठी प्रयत्न सुरू केले. एकानं त्याला बंधाऱ्यावरून काठीचा आधार दिला, तर इतर पर्यटकांनी साखळी करत त्याला पाणी बाहेर काढलं. अखेर या पर्यटकाची सुटका झाली. तर मुसळधार पावसामुळे नद्या नाले ओसंडून वाहत आहेत. यावेळी पावसामुळे भीषण पूरपरिस्थिती निर्माण झाली. राजस्थानच्या जालोर जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे सुंदमाता मंदिर परिसरात पाणी शिरलं. राजस्थानच्या जालोर जिल्ह्यामधली पूरपरिस्थिती आहे. जलप्रपात अक्षरशः इथे दिसतोय. मंदिरामध्येही पाणी शिरलंय. मुसळधार पावसामुळे जनजीवन पुरतं विस्कळीत झालं. मंदिर परिसरामध्ये अक्षरशः जलप्रपात इथे दिसतोय. मोठ्या प्रमाणात पाणी साचले. तर मुसळधार पाऊस सुरू आहे. राजस्थानमधल्या जालोर जिल्ह्यातली दृश्य आहेत. सुंदरमाता मंदिर परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात पावसाचं पाणी साचलेलं आहे. आसपासच्या नद्या, ओढे, नाले यांनाही पूर आले आहेत. त्यामुळे इथे मोठ्या प्रमाणात जलप्रवाह वाहताना दिसतोय. राजस्थानमधली दृश्य आहेत. पावसाच्या बातम्यांनंतर आता केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी. केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 4% वाढण्याची शक्यता आहे. वाढीव महागाई भत्त्याची ऑगस्टमध्ये घोषणा होईल अशी माहिती आहे. सध्या केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महागाई भत्ता 55% आहे. तो 59% वाढणार आहे. बातमी केंद्रीय गृहमंत्र्यांच्या पुणे दौऱ्याबाबतची. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज दिवसभर पुण्यात आहेत. पुणे शहरामध्ये 4 विविध कार्यक्रमांना ते उपस्थित राहतील. श्रीमंत बाजीराव पेशवे यांच्या पुतळ्याचं अनावरण शहांच्या हस्ते होतं. सोबतच कोंढवा बुद्रुकमधील जयराज स्पोर्ट्स कन्व्हेन्शन सेंटरचं उद्घाटनही करणार आहेत. कोंढव्यात खडी मशीन चौकाजवळ उभारण्यात येते. तिथे बाळासाहेब देवरस रुग्णालयाच्या कामाची पाहणीसुद्धा केंद्रीय गृहमंत्री करणार आहेत. त्यानंतर वडाचीवाडी रस्त्यावरील पुणे हॉस्पिटलच्या रिसर्च सेंटरचं भूमिपूजन अमित शहा यांच्या हस्ते होईल. तर पुणेकरांनो, तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी. आज दिवसभर शहरामध्ये वाहतुकीत मोठे बदल केलेत. दुपारी 12 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत वाहतुकीत बदल असतील. केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या दौऱ्यामुळे हे बदल केलेत. सुरक्षेच्या काळासह शहरात पोलिसांचा चोख बंदोबस्तही तैनात केलाय. वाहतुकीतले बदल काय आहेत बघा. मंतरवाडी फाटा, खडी मशीन चौक ते या भागामध्ये वाहनांना बंदी असेल. कात्रज चौक दरम्यान सर्व मालवाहतूक, अवजड वाहनांना बंदी असेल. बंड गार्डन वाहतूक विभागामध्ये एकेरी वाहतूक असेल. मोरोडा सर्किट हाऊस चौक एकेरी वाहतूक असेल. सर्किट हाऊस चौक ते IB चौक आवश्यकतेनुसार दुतर्फा वाहतूक केली जाईल. बातमी ठाकरे बंधूंबाबतची. महाराष्ट्रात मराठीसाठी ठाकरेच असा मजकूर असणारे बॅनर्स वरळीमध्ये झळकलेत. उद्या ठाकरे बंधूंचा विजय मेळावा होतोय. त्याआधी हे बॅनर्स सर्वांचं लक्ष वेधून घेतात. या बॅनरवर नेमका काय मजकूर आहे सांगतात आमचे प्रतिनिधी संजय गडदे.
हिंदी भाषा सक्ती विरोधातील जी.आर. मागे घेण्यात आल्यानंतर शिवसेना ठाकरे गट आणि मनसेकडून आता वरळीच्या डोम परिसरामध्ये 5 तारखेला जो विजयोत्सव साजरा केला जाणार आहे। महाराष्ट्रातील संपूर्ण मराठी माणसांना ठाकरे बंधूंकडून जे आवाहन केलेलं आहे, तुम्ही जल्लोषामध्ये या, आम्ही तुमची वाट पाहतोय, असं आवाहन देखील काल ठाकरे बंधूंकडून करण्यात आलं होतं। यानंतर वरळी डोम परिसरामध्ये आता आम्ही गिरगावकर या संस्थेच्या माध्यमातून बॅनरबाजी करण्यात आलेली आहे। आपण ते बॅनर जर पाहिला तर या बॅनरमध्ये बाळासाहेब ठाकरेंचे दोन्ही हात उंचावलेले आहेत आणि त्या ठिकाणी मजकूर लिहिलं तर महाराष्ट्र माझा। आणि जी मराठी लोक चुकीची रिक्षा पकडून नागपूरला गेलेले आहेत त्यांनी परत मुंबईत ठाकरे बंधूंकडे या, नाहीतर कायमचे गुजरातला पोचाल, असं म्हणत एक प्रकारे जो आहे तो मराठी माणसाला इशारा या ठिकाणी दिल्याचं पाहायला मिळतंय। एकीकडे मराठी माणसांना इशारा आणि सावधान करतानाचे हे बॅनर या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। कॅमेरा पर्सन विक्रम सावंतसह मी संजय गडदे, साम टीव्ही न्यूज, मुंबई। यानंतर बातम्या बघणार आहोत झटपट 100। संभाजीनगरमधल्या फुलंब्रीत लष्कर अळी नियंत्रणात आणण्यासाठी शेतकऱ्यांनी पिकावर फवारणी सुरू केली आहे। तालुक्यात 53,000 हेक्टरपर्यंत खरीपाची लागवड झाली। लष्कर अळीच्या वेड्यानं मका धोक्यात आलेला आहे, त्यामुळे शेतकरी महागडी औषधांची फवारणी करू लागलाय। जामनेरमध्ये बहिणाबाई मार्केट मॉलचं भूमिपूजन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करणवाल यांच्या हस्ते करण्यात आलं। जिल्ह्यात 11 ठिकाणी बहिणाबाई मार्ट प्रकल्पासाठी 20 कोटींचा निधी मंजूर केला आहे। याचा उद्देश महिला गटांच्या उत्पादनांना थेट बाजारपेठ उपलब्ध करून देणं आहे। जळगावच्या बडगाव तालुक्यातल्या गिरणा नदीपात्रात 12 चाकी वाळून भरलेला ट्रक फसला होता। अवैध वाळूचा उपसा करताना हा ट्रक फसला, त्याला JCBच्या साहाय्यानं बाहेर काढून तहसील कार्यालयात जमा केलं। पुण्यात आयोजित केलेल्या विश्व मराठी साहित्य संमेलनाच्या खर्चाच्या तपशिलावरून भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी मंत्री उदय सामंतांना घेतलंय। कोट्यवधींच्या खर्चाची माहिती देण्यात टाळाटाळ करत असल्याचा आरोप केला होता, मात्र सामंतांनी भातखळकरांचा दावा फेटाळून लावलाय। राज्यातील जलजीवन मिशनची 50% कामं अपूर्ण असल्याचं समोर आले। तब्बल 51,558 मंजूर योजनांपैकी केवळ 25,549 कामच पूर्ण झाल्याची कबुली पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटलांनी दिली, तर या कामांसाठी सरकारनं 2,483 कोटींचा निधी मंजूर केलाय। बीडमधील शिवभोजन केंद्राचा व्हिडिओ व्हायरल होतोय, ज्यात एकाच थाळीसमोर लाभार्थ्यांना बसवून त्यांचे फक्त फोटो काढले जात आहेत। एकंदरीत गरजवंत शिवभोजनपासून वंचित राहत असून ही योजना केवळ कागदावरच चालत आल्याचं दिसतंय। दरम्यान हा व्हिडिओ नेमका कोणत्या केंद्राचा आहे याचा शोध सुरू आहे। कल्याणमध्ये रेती माफियांवर महसूल विभागानं मोठी कारवाई केली। या 2 मोठे बार्जेस आणि 4 सक्शन पंपाशी 30 लाखांची बेकायदेशीर रेती उत्खननाची साधनं खाडीमध्ये पेटवून नष्ट केली। कल्याण तहसील कार्यालयाच्या पथकानं कल्याण रेती बंदर ते डोंबिवलीतील कुंभारखानपाडा या परिसरामध्ये बोटीनं गस्त घातली आणि ही कारवाई केली। वसई विरारमध्ये 41 इमारतीच्या अनधिकृत बांधकाम प्रकरणामध्ये छापेमारी करण्यात आली। ईडीनं 12,71 लाखांची गुंतवणूक गोठवली आहे। या छापेमारीत 26 लाखांची रोकड जप्त केली आहे। महापालिकेतले अधिकारी आणि एजंटच्या घरी ही छापेमारी करण्यात आली। जुन्या मुंबई पुणे हायवेवरील वडगाव फाट्यावर 4 चाकी गाडीला आग लागली। ही गाडी तळेगाववरून पुण्याच्या दिशेनं जात होती। सुदैवानं कोणतीही जीवितहानी झाली नाहीये। तळेगाव अग्निशमन दल आणि नागरिकांनी त्वरित आग आटोक्यात आणली। नाशिकमधील माणसांगलीमधील वकील रामेश्वर बोराडे यांच्यावर
3 अज्ञातांनी प्राणघातक हल्ला केला. त्यापैकी एक जण पोलिसांच्या ताब्यात आहे तर दोघे फरार आहेत. वकिलांवरील हल्ले रोखण्यासाठी शासनानं वकिलांना सुरक्षा देण्यासाठी कायदा तयार करावा आणि हल्लेखोरांना कठोर शिक्षा करावी अशी मागणी वकिलांनी केली आहे. मुंबई महापालिकेतर्फे नागरिकांसाठी पॅलिएटिव्ह केअर बाह्य रुग्ण विभाग सेवा सुरू करण्यात आली आहे. पॅलिएटिव्ह केअर क्षेत्रामध्ये पालिकेच्या माध्यमातून पश्चिम उपनगरामध्ये सुरू करण्यात आलेली ही पहिलीच रुग्णसेवा आहे. मुंबईतील कुपर रुग्णालयामध्ये ही सेवा सोमवार आणि गुरुवारी दुपारी 1 ते 3 या वेळेत असेल. संभाजीनगरमध्ये अनेक महिन्यांपासून सुरू असलेल्या पत्त्याच्या क्लबवर गुन्हे शाखेनं छापा टाकलाय. 22 जुगारांसह क्लब चालकावर गुन्हा दाखल केलाय. विष्णू तनवाने असं क्लब चालवणाऱ्याचं नाव आहे. तसंच वरिष्ठ पातळीवर बदल होताच बड्या लोकांच्या अवैध व्यवसायांना लक्ष करण्यास सुरुवात झाली. पोलादपूर महाबळेश्वर जोडणाऱ्या आंबेनळी घाटामध्ये दरड कोसळली आहे. पोलादपूर हद्दीतील पायटागाव हद्दीमध्ये ही दरड कोसळली आहे. यामुळे काही काळ पोलादपूर महाबळेश्वर वाहतूक बंद करण्यात आली होती. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या यंत्रणेनं तातडीनं दरड हटवण्याचं काम केलं. सध्या सतर्कता बाळगत वाहतूक सुरू केली आहे. यानंतर एक ब्रेकिंग न्यूज येते. ठाकरे बंधूंच्या विजय मेळाव्याला शरद पवार नसतील. शरद पवार यांच्याऐवजी जयंत पाटील विजय मेळाव्याला जाणार आहेत. काँग्रेस प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळही विजय मेळाव्याला हजेरी लावणार आहेत. एक ब्रेक घेतोय. पाहत राहा साम टीव्ही न्यूज.
यानंतर एक महत्त्वाची बातमी येते पुण्यातून. बुधवार पेठेतील 8 बांगलादेशी महिलांना अटक केली. शहरातील बुधवार पेठेतील रेड लाईट एरियामध्ये अवैधरित्या वास्तव्याला असलेल्या 8 बांगलादेशी महिलांना फरासखाना पोलिसांनी अटक केली. या महिलांनी भारतात अनधिकृतपणे प्रवेश करून पुण्यामध्ये वेश्या व्यवसाय स्वखुशीनं सहभाग घेतल्याचं प्राथमिक चौकशीत समोर आले. पोलीस आयुक्तांनी अशा बांगलादेशी घुसखोरांवर कारवाई करण्याचे आदेश दिल्यानंतर ही धडक मोहीम हाती घेतली. याबाबत फरासखाना ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षकांनी तपास पथक आणि अँटी टेररिस्ट सेल यांच्या संयुक्त पथकानं ही कारवाई केली. पुन्हा एक छोटासा ब्रेक पाहत